नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. 28 फेब्रुवारीपर्यंत घरगुती वीज बिल माफीचा निर्णय घ्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू. इरिगेशन फेडरेशनच्या बैठकीत इशारा. वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवाईविरोधात गावागावांमध्ये दक्षता समित्या स्थापन करण्याचा निर्णय. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा 9वा दीक्षांत समारंभ संपन्न. अभिनेता आर. माधवन आणि साहित्यिक प्राध्यापक कुंतीनाथ करके पाटील यांचा डी.लिट पदवीनं सन्मान, तर एअर मार्शल अजित भोसले यांचा डी.एस.सी. पदवीनं सन्मान. वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबवा, अन्यथा महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करू. आम आदमी पार्टीचा इशारा. वीज बिल माफी, कर्जमाफी योजनेचा लाभ या मुद्द्यावरून 24 फेब्रुवारीला दसरा चौकात उपोषण करणार. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगेंची माहिती. आणि आमदार ऋतुराज पाटील आणि हर्षल सुर्वे यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तरुणाईला आवाहन करणाऱ्या गीताची निर्मिती. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. बातमीपत्रात आपलं स्वागत. राज्य सरकारनं 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा राज्य इरिगेशन फेडरेशननं दिला आहे. फेडरेशनच्या बैठकीत वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवाई विरोधात गावागावांमध्ये दक्षता समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप राज्य सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यातच आता ज्यांनी वीज बिल भरलेलं नाही अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येते आहे. त्यामुळे याविरोधात आक्रमक झालेल्या महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशननं वीज कनेक्शन तोडाल तर याद राखा असा इशारा देत 28 फेब्रुवारीपर्यंत घरगुती वीज बिल माफीचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे. वीज बिल माफीबाबत निर्णय झाला नाही तर 1 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अन्यथा जर महावितरण त्या 6 महिन्याच्या कालखंडातली वीज बोलीसाठी सक्ती करत असेल तर निश्चितपणानं तो डाव हाणून पाडण्यासाठी गावोगावी त्या कमिट्या त्यांना त्या ठिकाणी विरोध करतील आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन त्या भूमिकेशी पाठीशी राहील. दरम्यानच्या काळामध्ये 28 तारखेपर्यंत ही सरकारनं जर निर्णय न घेतल्यास 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णयसुद्धा या निमित्तानं महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत. या बैठकीला कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांच्यासह संचालक चंद्रकांत पाटील, S.A. कुलकर्णी, सुभाष शहापुरे, महादेव धनवडे, संभाजी जगदाळे, R.K. पाटील आदी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदार यादीत लेखानिकांच्या झालेल्या चुका दुरुस्त केल्या जातील असं कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट केलं आहे. दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असतील तर त्याची दुरुस्ती केली जाईल. तसंच विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे मात्र प्रभाग यादीत नाव नसेल तर ते समाविष्ट केलं जाणार असल्याचंही डॉक्टर बलकवडे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या प्रारूप मतदार यादीवरील हरकती विभागीय कार्यालयाकडे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दाखल कराव्यात असं आवाहन प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलं आहे. उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी राज्य निवडणूक आयोगानं महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2021ला अस्तित्वात असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीच्या आधारे प्रारूप मतदार यादी तयार केली असल्याचं सांगितलं. प्रारूप मतदार यादीवर 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत. अंतिम प्रभागनिहाय आणि केंद्रनिहाय मतदार यादी 12 मार्चला प्रसिद्ध होणार असल्याचं उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलं. वैद्यकीय क्षेत्र हे सतत बदलत प्रगत होत जाणार आहे. त्यामुळे वैद्यकीय पदवी घेऊन न थांबता सतत शिकत राहा असा सल्ला मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय खोले यांनी दिला आहे. ते डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 9व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा 9वा दीक्षांत समारंभ हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया हॉलमध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल, प्रकुलगुरू डॉक्टर शिंपा शर्मा, कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले,
यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. शोभायात्रेनं या दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. अभिनेता आर माधवन आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक कुंतीनाथ करके पाटील यांना मानद डी.लिट पदवीनं तर एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांना डी.एससी पदवीनं कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. या दीक्षांत समारंभात 9 स्नातकांना सुवर्ण पदकानं प्रमाणित करण्यात आलं. यावेळी चेतन शर्मा, सायली मेस्त्री, कोमल पवार, मोनिका नायर, संजना भागवत, प्रणव पाटील, ऐश्वर्या वर्मा, गुरुपाल सिंग यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. डॉक्टर अनघा यादव, डॉक्टर सुप्रिया सातपुते, प्रांजली महामुनी, पूजा पाटील यांना PhDनं सन्मानित करण्यात आलं. अभिनंदन पाटील आणि प्रांजली महामुनी यांना DY पाटील एक्सलन्सी इन रिसर्च अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. या दीक्षांत समारंभात 361 स्नातकांना पदवी बहाल करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय खोले यांनी आधुनिक काळ आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीनं आव्हानात्मक असून या क्षेत्रात संशोधन आणि विकासात्मक कामाचीही मोठी संधी असल्याचं सांगितलं. वैद्यकीय क्षेत्र खूप वेगानं विकसित होत आहे. त्यामुळं वैद्यकीय क्षेत्रातील आजचं ज्ञान उद्या कालबाह्य होऊ शकतं. त्यामुळं स्नातकांनी सातत्यानं अपडेट राहण्याची गरज असल्याचं विजय खोले यांनी सांगितलं. Never stop updating. Never forget that medicine is an art practiced by doctors. You give to people not only the training and new technology, but humanity and caring. Dear students, for me, it has been a tremendous joy to share with you. यावेळी कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांनी पदवीप्राप्त स्नातकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांनी विद्यापीठानं शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी कामगिरी केली असल्याचं सांगून शैक्षणिक कामाचा आढावा घेतला. यावेळी DY पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त, अधिकारी आणि स्नातक उपस्थित होते. वीज तोडणी थांबवा, अन्यथा वीज तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करू असा इशारा आम आदमी पार्टीनं महावितरणला दिला आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रशांत मासाळ यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांमुळे अनेक वीज ग्राहकांनी वीज बिल भरलेलं नाही. वीज बिल माफीच्या मागणीचा शासनाकडून अद्याप विचार झालेला नाही. त्यातच महावितरणनं थकीत वीज बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडायला सुरुवात केली आहे. महावितरणनं सुरू केलेल्या कारवाईला आम आदमी पार्टीनं विरोध केलाय. महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रशांत मासाळ यांची भेट घेऊन आपच्या शिष्टमंडळानं त्यांना निवेदन सादर केलं. महावितरणनं थकीत वीज बिल वसुलीसाठी सुरू केलेली कारवाई थांबवावी अशी मागणी आपच्या वतीनं करण्यात आली आहे. कारवाई थांबली नाही तर महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या घरांसमोर बोंबाबोंब आंदोलन करू असा इशारा आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिलाय. यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, विशाल वठारे, आदम शेख, मोईन मोकाशी, अभिजित भोसले, राकेश गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान राजारामपूर इथल्या एका लॉन्ड्री व्यावसायिकाचा महावितरणनं वीज पुरवठा खंडित केला. ही गोष्ट संदीप देसाई यांना कळताच त्यांनी या बैठकीनंतर त्या दुकानात जाऊन स्वतः वीज पुरवठा पूर्ववत केला. यावेळी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपकडून वीज बिल माफीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न होतोय. आता भाजपचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे वीज बिल माफीसह शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मागणीसाठी 24 फेब्रुवारीला दसरा चौकात उपोषण करणार आहेत. लॉकडाऊन काळातील घरगुती आणि शेतीपंपांची वीज बिलं माफ करावीत या मागणीसाठी 24 फेब्रुवारीला दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा समरजित सिंह घाटगे यांनी पत्रकार बैठकीत दिला. शेतकरी, ग्राहक, उद्योजकांना त्याचा फटका बसायला लागलाय. अवकाळी पावसाचं अजून पंचनामे व्हायचे, त्याचं कॉम्पन्सेशनचा विषय असेल, याच्यावर कुठलंही सरकार सिरियस नाही आहे. GR काढून पण त्या GRांची कुठली किंमत नाही आहे. 50,000 अनुदानला 1 वर्ष 6 मार्चला पूर्ण होतोय, तरी सरकार याचं कुठलीही दखल घेत नाही. त्याच्यामुळं आज मी समरजित घाटगेंनी हा निर्णय घेतला आहे की येत्या 24 तारखेला सरकारचं लक्ष खेचून आणण्यासाठी 1 दिवसाचं लक्ष्मी उपोषण करणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी केलेल्या शिवार दौऱ्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित सिंह घाटगे यांची ही स्टंटबाजी असल्याची टीका केली होती.
मात्र मुश्रीफ यांच्या या टीकेला शेतकरीच उत्तर देतील असा टोलाही त्यांनी लगावला. पत्रकार परिषदेला भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर, महावीर गाठ, रवींद्रराजे घाटगे, अशोक चराटी आदी उपस्थित होते. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कचाट्यात सापडलेल्या महिलांची कर्ज माफ करण्यात यावीत तसंच संपूर्ण महाराष्ट्र मायक्रो फायनान्स मुक्त करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीनं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीसाठीच्या तगाद्यामुळं काही महिलांनी आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललंय. या पार्श्वभूमीवर मायक्रो फायनान्स कंपन्यांनी महिलांकडे दिलेली कर्ज माफ करावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्य महिला बचाव समितीनं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या मोर्चामध्ये बाजीराव नाईक, मनीषा नाईक, शोभा नलवडे, सोनाली कोळी, दीपक भोसले यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबरच एस न्यूज मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. ज्या कोल्हापुरात घडलो त्या कोल्हापुरात डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या डी.लिट पदवीनं सन्मान होणं हा जीवनातला आनंददायी क्षण आहे अशा शब्दात अभिनेते आर. माधवन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या समारंभात अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अभिनेता आर. माधवन आणि मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्राध्यापक कुंतीनाथ करके पाटील यांना मानद डी.लिट पदवीनं मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय खोले आणि कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांना डी.एससी पदवीनं कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेते आर. माधवन यांनी माझ्या यशामध्ये कोल्हापूरचं मोठं योगदान असल्याचं सांगत डी.लिट पदवीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. Here, 30 years later, I would have been a far more grateful student and far more confident. But I have to tell you today, more than the appreciation that I have received, the merits of this wonderful, wonderful city called Kolhapur. Kolhapur not only has Mahalakshmi, but it has the heart of gold. And for a person like me, it was a cauldron of magical experiences, completely magical experiences. Experiences that I've used as tools to fight all the challenges that I had to face because I was in Kolhapur. From NCC to public speaking to elocution contests, getting into social service, and most importantly, thanks to extraordinary visionaries like Dr. D.Y. Patil and who's correctly called the Shikshan Maharishi. And I can understand why they need to give him the title, because it was only people like him that managed to get the student diaspora to Kolhapur that was giving this particular place all the new experiences, the cultural diversities, the ability to meet new people, understand new language, be seeped in culture that was impossible in any other town or city. And the best part about Kolhapur that I noticed then, that यावेळी एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांनी डी.वाय. पाटील हे विद्वान योद्धा आहेत असे गौरवोद्गार काढले. त्यांनी उपस्थित स्नातकांना मार्गदर्शन केलं. In yourself and your abilities, you as a medical professional are very, very special for the society. You have the knowledge to cure ailments for poor people of our country. You are the savior, almost like a god. You are in a position to serve people without expectations in return. And firstly, never, never, never give up. That is the first message. And secondly, never, never, never lose an opportunity to help others with your skills, abilities, and knowledge. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक कुंतीनाथ करके पाटील यांनी आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासारखा आहे अशा भावना व्यक्त केल्या. गांधी 5 लाख लोकांना कुंतीनाथ करकेनी तटवलं. पण याचं कौतुक पण होतंय. याचं कौतुक आज डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीने केलेलं आहे म्हणून मी माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा
सततच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या पेट्रोल पंपावर निदर्शनं करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, पालकमंत्री सतेज पाटील आणि युवक काँग्रेसचे प्रभारी सुमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तिसंगी इथल्या पेट्रोल पंपावर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. चले जाओ मोदी सरकार चले जाओच्या घोषणा देत यावेळी मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारनं इंधन दर कमी करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला. युवक काँग्रेसतून आम्ही केंद्र सरकारनं सांगू इच्छितो की तात्काळ जी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केलेली आहे ती तात्काळ रद्द करावी आणि सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यावा. अन्यथा या ठिकाणी याही पुढं उग्र आंदोलन छेडून या ठिकाणी रस्त्यावर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यावर जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार या ठिकाणी जबाबदार राहील अशी या पद्धतीने युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही सांगू इच्छितो. या निदर्शनांमध्ये जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले, करवीर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष संदीप पाटील, युवक काँग्रेसचे सरचिटणीस सूर्यकांत पडवळ, माजी सरपंच सहदेव कांबळे, दादू पाटील, सोशल मीडिया प्रमुख संभाजी पाटील, पांडुरंग खाडे, दादू जाधव, बाबासो भोसले, आदर्श कोटकर, नंदकुमार पाटील, प्रकाश सुतार, संभाजी पाटील, विनायक पाटील, अमित पाटील यांच्यासह युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सामाजिक प्रबोधनांच्या क्षेत्रांमध्ये भरीव काम करत असलेल्या कोल्हापुरातील धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश मोरे यांनी 2 लाख रुपयांची मदत केली. ट्रस्टच्या अध्यक्ष प्राध्यापिका करुणा मिंचेकर यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. गेली 5 वर्ष धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट महामानवांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहे. या कामाची दखल घेत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश मोरे यांनी ट्रस्टला व्यक्तिगत स्वरूपात 2 लाख रुपयांची मदत केली आहे. एक सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि या उपक्रमास छोटीशी मदत म्हणून आम्ही आज देणगी दिलेली आहे. तरी ती मी वैयक्तिक दिली असली तरी ही मदत सर्व वकिलांच्याकडून आहे. माझे मित्र अनिल ममाने हे यांनी या संस्थेसाठी बरंचसं काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या संस्थेशी संपर्क झाला आणि त्यातूनच अशा पद्धतीची मदत करायची मी निर्णय घेतलेला आहे. ॲडव्होकेट प्रकाश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला हा निधी ट्रस्टच्या पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचं प्राध्यापिका करुणा मिंचेकर यांनी सांगितलं. ॲडव्होकेट प्रकाश मोरे साहेब आणि त्यांची सर्वच जी वकिलांची टीम आहे यांच्याकडून आम्हाला त्यांच्याकडून धम्मदान मिळालं आणि हे आमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी त्याची फार आम्हाला मदत होणार आहे. तर मी धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करते. यावेळी ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, ॲडव्होकेट विजय महाजन, ॲडव्होकेट मिलिंद कुराडे, बाळासाहेब पाटील, सचिन आवळे, योगेश पाटील, अतुल जाधव, शैलजा चव्हाण, सरकारी वकील SM पाटील, चिंतामणी कांबळे, वारणा पोळ, विकास खाडे, विलासराव दळवी, समीर पाटील, वीरसेन खांडेकर, डॉक्टर दिलीप प्रसाद, राहुल शेजवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील प्रिया टेक्स्टाईल या कारखान्याला शॉर्ट सर्किटनं आग लागून सुमारे 70 लाख रुपयांचं नुकसान झालंय. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. संपूर्ण एअरजेट पॉवरलूम असलेल्या जुना चंदूर रोडवरील प्रियांका टेक्स्टाईल या यंत्रमाग कारखान्याला मंगळवारी रात्री आग लागली. इचलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीची व्याप्ती मोठी असल्यामुळं आणि वीज पुरवठा खंडित झाल्यामुळं आग विझवण्याच्या कामात अडथळा येत होता. 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यासाठी यश आलं, परंतु तोपर्यंत कारखान्यातील यंत्रसामुग्री आणि अन्य साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून कारखाना मालक अरुण बाहेती यांचे सुमारे 70 लाख रुपयांचं नुकसान झालं. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडू लागलंय. केंद्र सरकारनं इंधन दरवाढ करून जनतेचा विश्वासघात केला असल्याचं सांगत शिरोळ इथं युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. कोरोना संकटामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असताना त्यात इंधन दरवाढीची भर पडली आहे. UPA सरकारच्या काळात इंधन दरवाढीचं भांडवल करत सत्तेत आल्यावर स्वस्त दरात इंधन देण्याचं आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारनं जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष फैजल पटेल, दीपक कांबळे यांनीही इंधन दरवाढ रोखण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
निदर्शनांमध्ये नगरसेवक योगेश पुजारी, महांतेश जुगळे, महेश परीट, रशीद पटेल, ऋषिकेश मिठारे, स्वप्नील कांबळे, शीतल उपाध्ये, धीरज लंगरे आदींनी सहभाग घेतला. 32व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत विविध प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात आले. कोल्हापूर पोलीस दल आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं या अभियानाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात अभियान काळात योगदान देणाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं. 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभाला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी वाहतूक नियमांचं पालन करणं हे स्वतःसह समाजाच्या हिताचं असल्याचं सांगत सर्वांनीच वाहतूक नियमांचं पालन करण्याची गरज असल्याचं सांगितलं. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वाहतूक नियमांबाबत अजूनही समाजाच्या तळागाळापर्यंत प्रबोधन होण्याची गरज असल्याचं सांगितलं. या अभियानांतर्गत रस्ता सुरक्षेसंदर्भात आयोजित केलेल्या वक्तृत्व, चित्रकला, निबंध आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर पोलीस दल, परिवहन विभाग, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, राज्य परिवहन महामंडळ, KMT, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांकडे विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा या समारंभात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, करवीरचे उपाधीक्षक RR पाटील, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या निरीक्षक स्नेहा गिरी, प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी S न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबरच S न्यूज मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा S न्यूज. ब्रेकनंतर बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. आज बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत 11 नव्या बाधितांची भर पडली आहे. या कालावधीत 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. सध्या जिल्ह्यात 134 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात एकूण 631 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 615 अहवाल निगेटिव्ह आले तर 5 स्वॅब नाकारण्यात आले. या कालावधीत कोल्हापूर शहरात 10 आणि अन्य जिल्ह्यातून आलेला 1 रुग्ण असे एकूण 11 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागातील एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यातील आत्तापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 50,132 इतकी झाली आहे. 24 तासात 7 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 48,267 झाली आहे. 24 तासात एकही रुग्ण दगावला नसून सध्या जिल्ह्यात 134 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राधानगरी तालुक्यातील तरसंबळे ग्रामपंचायत इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक असल्याचं स्पष्ट झालंय. याबाबतचा अहवाल सादर करून 4 वर्षे उलटली तरी अजूनही नवी इमारत बांधकामासाठी निधी मिळाला नसल्यानं ग्रामस्थ संतापले आहेत. 15 दिवसांमध्ये याबाबत निर्णय झाला नाही तर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्यासह आत्मदहन करू असा इशारा सरपंच गणपती कांबळे यांनी दिला आहे. 1972 साली दगड मातीमध्ये बांधण्यात आलेली तरसंबळे ग्रामपंचायत कधीही कोसळेल अशाच स्थितीत आहे. 2017 साली या इमारतीच्या निर्लेखनाचा प्रस्ताव मंजूर झालाय. निर्लेखनाच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक असल्याचं स्पष्ट झालंय. पण नव्या इमारतीसाठी निधी उपलब्ध नसल्यानं सध्या या धोकादायक इमारतीमधूनच गावाचा कारभार चालतोय. नव्या इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी जिल्हा परिषदेकडे सातत्यानं पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध होत नसल्यानं ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय. यावेळी सदाशिव पाटील, कृष्णा पाटील, आनंदा सावंत, शामराव चौगले, अशोक कांबळे आदी उपस्थित होते. इचलकरंजीतील थोरात चौका शेजारच्या एका ड्रेनेजमध्ये जखमी अवस्थेतील गायीच्या वासराला टाकण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी संध्याकाळी उघडकीला आलाय. सामाजिक कार्यकर्त्यांनी गावभाग पोलिसांना याची माहिती दिली, परंतु तासाभरानंतरही पोलीस घटनास्थळी दाखल न झाल्यानं अखेर कार्यकर्त्यांनीच जखमी वासराला टेम्पोत घालून पोलीस ठाणं गाठलं. या प्रकरणी गोहत्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. थोरात चौकातील भाजी मार्केटला लागून ड्रेनेज लाईन आहे. यामध्ये गायीच्या वासराचे दोन्ही कान कापून त्याला जखमी अवस्थेत टाकण्यात आल्याचं एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास आलं. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी व्यास आणि संतोष हत्तीकर यांना याची माहिती दिली. त्यांनी गावभाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना घटनास्थळी बोलवलं. दरम्यान स्थानिकांनी ड्रेनेजमधून वासराला बाहेर काढलं. तासाभराच्या प्रतीक्षेनंतरही पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच जखमी वासरासह पोलीस ठाणं गाठलं. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवासाठी शिवभक्तांना पन्हाळगडावरून शासनाच्या नियमानुसार शिवज्योत न्यायला परवानगी देण्यात आली आहे. शिवभक्तांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठीच्या नियमांचं पालन करत सहकार्य करावं असं आवाहन पन्हाळा नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 19 फेब्रुवारी रोजी अवघ्या महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. शिवजयंतीला अनेक गड किल्ल्यांवरून शिवज्योत नेली जाते. ऐतिहासिक पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त येत असतात. काही दिवसांपूर्वी पन्हाळा नगरपालिका प्रशासनानं यंदा पन्हाळगडावर शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवभक्तांना प्रवेश दिला जाणार नाही असं जाहीर केलं होतं. मात्र आता शासनाच्या नियमानुसार शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवभक्तांना परवानगी असेल असं नगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवभक्तांनी पन्हाळगडावर गर्दी न करता नियम पाळत प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. करवीर तालुक्यातील कोपार्डे इथल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी जिल्हा परिषद सदस्या रसिका अमर पाटील यांच्या प्रयत्नातून 34 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रसिका पाटील यांच्या हस्ते शाळा इमारतीसह 57 लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. कोपार्डे इथल्या विद्या मंदिरासाठी मंजूर झालेल्या 34 लाख रुपयांच्या निधीतून 4 वर्ग खोल्यांचं बांधकाम करण्यात येणार आहे. यावर्षीच शाळेच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या काळात शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत असल्याचं जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील यांनी सांगितलं. शाळा इमारतीसह मुसलमानवाडीतील 3 लाख रुपये खर्चाचा कॉन्क्रीट रस्ता, मधली गल्ली कॉन्क्रिटीकरण करण्यात येणारा 10 लाख रुपये खर्चाचा रस्ता, सिद्धिविनायक हॉल ते सतुने पाणंद 10 लाख रुपये खर्चाचं डांबरीकरण अशा 57 लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांनी गेल्या 4 वर्षांमध्ये कोपार्डे गावासाठी 1 कोटी रुपये तर शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 14 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचं सांगितलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील, यशवंत बँकेचे संचालक सर्जेराव पाटील, नामदेव पाटील, कुंभी बँकेचे माजी संचालक SK पाटील, ग्रामपंचायत सदस्य मेघा पाटील, सविता पाटील, सरदार जामदार सुरेश कांबळे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त 23 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर अर्थ वॉरियर्स संस्थेच्या वतीनं 1 तासात कोल्हापूर प्लॅस्टिक मुक्त हे अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानात स्वयंसेवी संस्थांसह नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कोल्हापूर अर्थ वॉरियर्स या संस्थेनं 1 तासात कोल्हापूर प्लॅस्टिक मुक्त हे अभियान हाती घेतलंय. 23 फेब्रुवारीला संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी या अभियानाची सुरुवात होणार आहे. शहरात 30 ठिकाणी हे अभियान चालणार असून प्रत्येक ठिकाणी 5 याप्रमाणे 150 कचरा संकलन केंद्र असणार आहेत. सकाळी 8 ते 9 या 1 तासात राबवण्यात येणाऱ्या या अभियानात शहरवासियांनी सहभागी व्हावं असं आवाहन संस्थेचे निमंत्रक सुबोध बिंगारडे यांनी केलं आहे. गाडगेबाबा महाराजांची जयंती 23 फेब्रुवारी रोजी आहे. त्या निमित्तानं आपण कोल्हापूरमध्ये संपूर्ण प्लास्टिक कचरामुक्त कोल्हापूर 1 तासामध्ये असं एक अभियान राबवत आहोत. या अभियानामध्ये कोल्हापूर अर्थ वॉरियर्सचे 200 स्वयंसेवक, आणखीन सर्व कोल्हापुरातल्या नागरिक संस्था, खाजगी संस्था, सर्व लोकांनी सामील व्हावं आणि ह्या अभियानाला यशस्वी करावं. पत्रकार बैठकीला विजय सावंत, युवराज गुरव, अभिजित कुलकर्णी, परितोष उरकुडे, आशिष कोंगळेकर, प्रमिला बत्तासे, तृप्ती देशपांडे, आदिती गर्गे उपस्थित होते. कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय DC नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं. स्मृतिदिनानिमित्त रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील स्वर्गीय DC नरके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला कारखान्याचे चेअरमन माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन निवास वातकर यांच्यासह कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते. कुंभी कासारी सहकारी बँकेच्या प्रांगणातील स्वर्गीय DC नरके यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बँकेचे चेअरमन अजित नरके, व्हाईस चेअरमन अरुण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी DS राऊत, बँकेचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. स्वर्गीय DC नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात 125 दात्यांनी सहभाग घेतला. नेत्र तपासणी शिबिराचाही गरजूंनी लाभ घेतला. यावेळी कामगार प्रतिनिधी सखाराम पाटील, अविनाश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत पाटील, विठ्ठल वरुडे, मारुती पाटील, अर्बन ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर
डॉक्टर PV गाडवे, बाबासाहेब आघाव आदी उपस्थित होते. स्वर्गीय DC नरके विद्यानिकेतनच्या सभागृहात आयोजित सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सुमारे 500 वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव P.T. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके, प्राचार्य B.R. अकिवाटे यांनी वारकऱ्यांना सन्मानित केलं. शिवाजी विद्यापीठाकडील खेळाडूंना ग्रेस गुण देण्यात यावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रीडा सेलच्या शिष्टमंडळानं कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के यांची भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन ग्रेस गुणांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं कुलगुरूंनी सांगितलं. शिवाजी विद्यापीठातील खेळाडूंना परीक्षांमध्ये ग्रेस गुण मिळावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रीडा सेलकडून गेल्या 4 वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. आज क्रीडा सेलच्या शिष्टमंडळानं कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के यांची भेट घेत या मागणीबाबत चर्चा केली. ग्रेस गुण मिळण्यासह विद्यापीठानं स्पोर्ट्स अकॅडमी स्थापन करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कुलगुरूंनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसंच खेळाडूंना विमा आणि भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं क्रीडा सेलचे सुहास साळोखे यांनी सांगितलं. विमाचं त्यांनी म्हणजे विमा मंजूरच झाला आहे. तिसरी म्हणजे ती ग्रेस गुण मिळावे. आज खेळाडूला कसं असते, ग्रेस गुण म्हणजे सातत्यानं खेळ हा ग्राउंडवर चाललेला असतोय, त्याला काहीतरी एक त्याचा मोबदला म्हणून एक ग्रेस गुण द्यावी अशी आम्ही विनंती केली होती. ती पण आज आम्हाला सरांनी आश्वासन दिलं की त्या ग्रेस गुणाची पूर्तता आम्ही थोड्याच दिवसात करतो आणि ह्या चालू हंगामात त्यांना ग्रेस गुण द्यायची व्यवस्था करतो. यावेळी संजय कुराडे, अनिल घाटगे, संजय पडवळे, उत्तम कोराणे, सुनील काटकर, अभिजित शिंदे, संजय धावरे आदी उपस्थित होते. ऐतिहासिक गडकोटांच्या ठिकाणी चालणारे आक्षेपार्ह प्रकार रोखण्याबरोबरच गडकिल्ल्यांची नावं बारला देऊ नयेत यासाठी विधानसभा अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याचं आवाहन करणाऱ्या मर्दासारखं वाग जरा या गीताच्या निर्मितीसंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्यानं आमदार ऋतुराज पाटील आणि हर्षल सुर्वे यांच्या संकल्पनेतून छत्रपतींच्या गडकोटांचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी प्रबोधन करणाऱ्या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून मर्दासारखं वाघ जरा या गीताची निर्मिती करण्यात आली असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. गडकोटांचं पावित्र्य राखण्यासाठी विशेष करून तरुणांमध्ये प्रबोधन करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांची आणि गडकोटांची नावं बारला दिली जाऊ नयेत यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. मर्दासारखं वाघ जरा हे गीत तरुणांमध्ये प्रबोधन करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. की अनेक जण जे गड किल्ल्यांवर जातात, आज त्या ठिकाणी या गड किल्ल्यांचं संरक्षण झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे. आणि जे लोक तिथं जाऊन काही लोक पार्टी करतात किंवा कचरा टाकतात, अशा पद्धतीचे जे गेर आज या ठिकाणी या किल्ल्यांवर होतं, या किल्ल्यांवर असं होऊ नये यासाठी सुद्धा प्रामुख्यानं आमची सरकारनं विनंती राहील येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्याच्यावर कायदेशीर निर्णय आज त्या ठिकाणी घ्यावे, जेणेकरून या सगळ्या गोष्टीची भीती आज येणाऱ्या त्या लोकांना राहील अशी आमची आज या ठिकाणी मागणी राहील. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अधिवेशनामध्ये देखील मी आमदार म्हणून येणाऱ्या अधिवेशनामध्ये आज त्या ठिकाणी विनंती करणार आहे की जे बार आहेत, आज अनेक बार जर बघितले त्यांना शिवरायांच्या गड किल्ल्यांची नावं दिली जातात. आमची आज त्या ठिकाणी विनंती अशी राहील येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या गड किल्ल्यांची नावं कुठल्याही बारला देऊ नये आणि ह्याच्याबद्दलचं बिल एक चांगल्या पद्धतीनं पास होईल, जेणेकरून हे जे सुद्धा नियम येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये होईल अशी आमची अपेक्षा असणार आहे. येणाऱ्या 19 तारखेला शिवजयंतीच्या निमित्तानं एक चांगला व्हिडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून संदेश हा युवकांपर्यंत कसा पोचता येईल हा एक प्रयत्न म्हणून आम्ही सगळ्यांनी आज या ठिकाणी हा पुढाकार घेतला. गडकोटांच्या ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली चालणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रबोधनाच्या मार्गानं प्रयत्न करण्याचा भाग म्हणून या गीताची निर्मिती करण्यात आली असल्याचं सांगितलं. प्रबोधन करूनही असे प्रकार थांबत नसतील तर संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज असल्याचंही सुर्वे यांनी सांगितलं. मर्दासारखं वाघ जरा या प्रेस रिलीजमध्ये आम्ही आपल्याला गाणं दाखवलेलं आहे. आमचा उद्देश हाच आहे की गड किल्ल्यांच्यावर होणारे अश्लील प्रकार, गड किल्ल्यांच्यावर होणारे व्यसन, तिथं जाऊन दारूच्या बाटल्या पिणे आणि तिथंच फोडून येणे, मैत्रिणीला घेऊन काही अश्लील चाळी करताना सुद्धा युवक सापडलेले आहेत, धूम्रपान करताना सापडलेले आहेत. अशा गोष्टी गड किल्ल्यांच्यावर होऊ नयेत
आजच्या युवक आणि युवतींनी हा छत्रपती शिवरायांचे असणारे गड किल्ले ही आपली शौर्यस्थान आहेत, ही आपली शौर्यपीठ आहेत, याचा आदर्श घेऊन काम केलं पाहिजे. हाच उद्देश आम्हाला या गाण्याच्या माध्यमातून मांडायचा आहे. गड किल्ल्यांची नावं ही गड किल्ले शौर्यपीठ असणारी नावं बारला, रेस्टॉरंटला, म्हणजे रायगड वाईन शॉप अँड बार अँड रेस्टॉरंट, राजगड वाईन शॉप बार अँड रेस्टॉरंट अशा पद्धतीची नावं देऊ नका, हेच आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे. यावेळी या गीताचे दिग्दर्शक नितीन जाधव, गीतकार युवराज पाटील, शेखर गुरव, चेतन कुंभार, दत्तात्रय जगताप, सुजित जाधव, प्रदीप हांडे, आदित्य पवार आदी उपस्थित होते. भाजप सरकारच्या काळात बांधकाम कामगारांसाठीची मेडिक्लेम योजना बंद झाली. ही योजना आघाडी सरकारनं सुरू करावी अशी मागणी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजीराव मगदूम यांनी केली आहे. ते राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी इथं बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कोल्हापूर, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई आणि C2शी संलग्नित लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या संयुक्त विद्यमानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्डचं वाटप करण्यात आलं. यावेळी संघटनेचे शिवाजीराव मगदूम यांनी आघाडी सरकारनं बांधकाम कामगारांसाठीची मेडिक्लेम योजना पुन्हा सुरू करण्यासह अन्य मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी केली. 1 मे 2011 रोजी या बांधकाम कामगारांचं कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं केला. त्यामध्ये संचालक मंडळ नियुक्त केलं आणि मग त्या संबंधीचं पत्र आमच्या संघटनेला दिलं आणि मग आम्ही त्या गैरी चौकातून उठलो. एवढा मोठा संघर्ष हे महाराष्ट्राचं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये करायचं काम हे लालबावटा बांधकाम कामगार संघटनेनं केलेलं आहे, CITUनं केलेलं आहे आणि आमच्या प्रयत्नातून हे मंडळ झालं. याचा फार मोठा अभिमान आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार यांनी बांधकाम कामगारांना घरासाठी 5 लाख रुपयांचं अनुदान मिळावं अशी मागणी केली. यावेळी कुंभारवाडीच्या सरपंच स्वप्नाली कुंभार, RY सुतार, शिवाजी कांबळे, रणजित पाटील, बांधकाम कामगार मंडळाचे इंद्रजित पाटील, राहुल निकम, सौरभ पाटील, शाखाध्यक्ष श्रीपती पाटील यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते. ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनी 20 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमाला कन्हैया कुमार उपस्थित राहणार आहे. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 6व्या स्मृतिदिनानिमित्त ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशन यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 20 फेब्रुवारीला सायंकाळी 6:30 वाजता दसरा चौकात सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला JNUच्या स्टुडंट काउन्सिलचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्यासह विद्यार्थी नेत्या अमृता पाठक उपस्थित राहणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सभेत कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरणाच्या तपासातील त्रुटी आणि दिरंगाईबाबत चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं. यावेळी गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, BL बर्गे, आरती रेडेकर, योगेश कसबे, स्नेहल माने आदी उपस्थित होते. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी शहरातील 7 ते 8 गुन्हेगारी टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत. या टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासह सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. करवीर तालुक्यातील चुये इथल्या अनिकेत गोविंद पाटील या 21 वर्षाच्या तरुणानं राहत्या घरी विषारी औषध प्राशन केलं होतं. तर याच गावातील सानिका भीमराव वन्हाळकर या 18 वर्षाच्या तरुणीनंही RK नगर इथं विषारी औषध प्राशन केलं. अनिकेतचा CPRमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. तर सानिकाचा आज बुधवारी एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. एकाच गावातील तरुण आणि तरुणीनं आत्महत्या केल्यामुळं चुयेसह परिसरात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 28 फेब्रुवारीपर्यंत घरगुती वीज बिल माफीचा निर्णय घ्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू. इरिगेशन फेडरेशनच्या बैठकीत इशारा. वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवाईविरोधात गावागावांमध्ये दक्षता समित्या स्थापन करण्याचा निर्णय. DY पाटील अभिमत विद्यापीठाचा 9वा दीक्षांत समारंभ संपन्न. अभिनेता R माधवन आणि साहित्यिक प्राध्यापक कुंतीनाथ करके पाटील यांचा D.Litt पदवीनं सन्मान, तर एअर मार्शल अजित भोसले यांचा DSc पदवीनं सन्मान.
वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबवा, अन्यथा महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करू, आम आदमी पार्टीचा इशारा. वीज बिल माफी, कर्जमाफी योजनेचा लाभ या मुद्द्यावरून 24 फेब्रुवारीला दसरा चौकात उपोषण करणार भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगेंची माहिती. आणि आमदार ऋतुराज पाटील आणि हर्षल सुर्वे यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तरुणाईला आवाहन करणाऱ्या गीताची निर्मिती. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.